आणि त्या पतंग्याच्या मालकानं काही त्याला बिगीनं झोपायचं नाही, कारण त्याची जोडी गेल्यावर कोणीच राहायचं नाही. सगळेच जसं आमच्या मारुतराव महाराजाचं कीर्तन झाल्यावर केवढाही महाराज उभा करा, पब्लिक थांबत होती नाही. म्हणून मारुतराव हे पोर गावातलेच आहेत मग राहू द्या, गावातले म्हणल्यावर त्याच्याकडून वर्गणी घ्यावं लागते. बसा माहिती, पण बोलू नका एकूण एकायला. आता बोलले की तुमच्याकडून 100 रुपये दंड. मान्य आहे का? हा, बोलायचं नाही, उठून लावू जाऊ नये, कारण पुढचे कार्यकर्ते आहेत ते. त्याला आज उठून लायचाल तर तुम्हाला ते येऊच देत नाहीत पुन्हा इथं. मध्ये आता लेकर आहे, त्याला कळत नसते, सांगावं लागत आहे. विडाला ते पतंग्या बैल काही लावीन. एवढ्यात एक खताची गाडी भरून बैल जात होते. खताची गाडी, त्या शेतकऱ्यानं ती खताची गाडी सोडली आणि तिथलंच एक ते रेंगी काही छकडं म्हणतात ना ते बारकं, ते घेतलं आणि त्याला खताच्या गाडीचे बैल झोपले. सगळे लोक हसू लागले की आता हे काही डोकं पागल झालं असेल का या शेतकऱ्याचं. आता हे खताच्या गाडीचे बैल कुठं किती पळत येईल, पण ते बी बैल असे गमती होते, झुपतानी बसले त्या चकड्याला रेंगीला लाईतानी खाली बसले. बसल्यावर तर लईत लोक हसू लागले. आणि त्यानं नुसतं असं हं केल्याबरोबर जे उडी मारली त्यानं, तर पहिल्या दोऱ्याहून आधर आणि दुसरा दोरा तोडला, किती घडी बंद पडती तर ते दोरा तोंडानं तोडला. किती हुशार असते. आणि 6 सेकंदमध्ये जोडी आली खताच्या गाडीची. पतंग्याचं डिपॉझिट जप्तच. तसं यायची वाट बघू बघू कवर बघा म्हणून आमची खताची गाडी गेली पुढे इकडे. माईक नाही म्हणून का देईन वाट बघितली हो नाही. काय करावं आता या शंकरपटाचे. पण कधी कधी एखादं दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय. विढाला म्हणे संकष्टासी शरण जावे, मारुतीसी ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्ताचे भूषण. कोणचंही संकट आलं तर त्याला शरण जावं. ते आता शरण जाचे प्रकार आहेत. उगं शरण जाणं म्हणजे त्याच्या पुढे असं आडवं पडणं याचं नाव नाही. त्याचे काही नियम आहेत. त्या नियमानं जर तुम्ही शरणागती केलं तर कोणचंही संकट तुमचं निरसन करतो. महाराज म्हणतात ऐका आवडीचा महिमा काय आहे भगवंताचा. भगवंताला आवडत आहे त्याचं नाव. आता तुम्ही आम्ही मरके जीव असून नामा करता मरायलो. किती आपण नावात बेजार आहेत. नाव पहिल्या जुन्या बायाचं आजही तुम्ही ऐका. कधी सकरात्रीला वाण देताना बाया घेतात ना नाव, त्या तो काय नावात त्या अर्थ भरलेला लांब लचक नाव. त्याला आईण्याचं म्हणायचे. रला टन टला हिंगणबेट लावायचं आणि नाव घ्यायचं. मुंबईला पडला पाऊस, गंगाला आला लोंडा, बापानं दिला होंडा, मामानं घेतला आहेर, रावसाहेब पाटलाच्या जीवासाठी सोडलं मी माहेर. बघा 4-5 जणांना का होईना टाळ्या वाजल्या म्हणजे किती नाव आवडलं. रावसाहेब पाटलाच्या जीवासाठी सोडलं मी माहेर म्हणल्यावर रावसाहेब पाटलाच्या गोंड्यास तुटल्या. मयासाठी न माहेर सोडलं म्हणल्यावर रावसाहेब पाटील तांब्यावरून प्याला घेत नव्हता, पण पहाटे 4लाच उठला रावसाहेब. दोन्ही हातात घागरी घेऊन पाणी भरायला. माय म्हणू लागली अरे रावस्या तुला पाणी आणायची सवय नाही वागा, पाणी आणू नको रे तुला खंदा दुखल. रावस्या म्हणू लागला माय मग हात दुखला तर दुखू दे, पण तिला म्हणाव धुनय घरीच धुई. एवढा रावस्या गुंगला कशामुळे? फक्त नावामुळे.
मग आताचे नाव आहेत नाही असं नाही, पण त्या नावात काही अर्थ राहिला नाही. तसं तर नावं घेईच ना, आता राहिलंच नाही. पण जरी घेतलं तर आता सुधारित कारखाना झाला. आताच्या नवरीचे काही नाव आहेत का? काय लय मस्त नाव. शाळेच्या प्रांगणात खेळत होते गेम. बाबूराव मालकाचं नाव घेते. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम म्हणजे हे बघा बघा लेकरायला कळलं. तुझं नाव काय? त्यालाच म्हणते तुझं नाव काय आहे. महिनाभर बोललीस की त्याचं नाव आहे हाका मारीसी ज्याच्या नावेन त्याचे नावच नाही ठावे. नाही तर लय सुधारित झालं तर मग मांडवाच्या दारी पुजला वारू, मालक रोज प्या दारू पण मला नका मारू. याचं नाव आहे भजन ते वंगळवाणी आणि नरका जाणी चुके ना. आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. आवडीनं प्रेमयुक्त अंतकरणानं त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडत आहे. एक आदिवासीची मुलगी जंगलात राहणारी मातंग ऋषीनं तिला सांगितलं होतं की याच दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार अयोध्येला झाल्यावर ते इकडे येणार आहेत. महात्म्यावर विश्वास तिचा. आता नुसतं सांगितलं ते दंडकारण्यात येणार आहेत, पण तिथी वार साल हे काही सांगितलं नाही. कधी येणार आहेत कोणला ठाऊक. आणि अचानक राम जर आले तर त्याला मी काय खाला देऊ म्हणून तिनं आता जंगलामध्ये काय जमा करायचं, बोरं जमा करायची. ते बी बोरं एखादे आंबट असले तर माझ्या प्रभूला कसं देऊ म्हणून आधी तिनं खाऊन पाहायचं. गोड लागलं ते पदरात घ्यायचं आणि आंबट लागलेलं टाकून द्यायचं. कूलर बंद करता का हो? ते कूलरच बंद करा ना. होतात का कूलर तेवढे? या मिसनीचं राहू द्या. ते बघा किती मस्त वाटायला सांग. ते केलं का बंद? ते कसं ह्या स्वरात ते स्वर मिसळायला गोंगाट झाल्यावर. गोड असल ते हे माझ्या प्रभूला म्हणून त्यानं पदरात घ्यायचं आणि आंबट लागलेलं टाकून द्यायचं. असे पळसाच्या पानाचे आपण त्याला द्रोण म्हणतो, व त्याला तिकडं आदिवासी लोक डोफा म्हणतात. डोफा ते बी दुरण निराळा आणि डोफा निराळा. तर दुरण म्हणजे लहान असतं एका पानाचंच छोटं, आणि डोफा म्हणजे दोन पानाचं जोडून शिनी असं चौकोनी केलेलं असते. असे डोपेचे डोपे भरून ठेवले झोपड्यामध्ये.
असं झोपडं फुल म्हणजे आता तिचं गवताचं घर असते. त्या घरामध्ये झोपेचे डोपे ठेवले आणि सारखे रामचंद्र प्रभू कधी येतील म्हणून त्याचा धावा करीत होती. सारखं प्रभू रामचंद्राचं नामचिंतन. जब मेरे राम जी का आवन होगा, कब्र की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, कब्र की कुटिया का पावन होगा। जब जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. आता मला ते हिंदी लय जमत नाही. आमच्या इथे एक लक्ष्मण महाराज होते. ते आज कीर्तन केलं की त्याने हे चरित्र सांगायचं. त्यानं स्पेशल प्रमाण म्हणायचं, ए रे माझ्या राम राया, दोन बोरे तेच चुकून नाही की आजच्या काही काही महाराजाला ते इको शिव जमच ना. अहो किती दिलं तर ते त्याच्याकडेच हात असते. आजूक जरासं ते माझ्या बोलण्यातच इको असल्यामुळं मला लय इको लागत नाही. सारखे रामचंद्र प्रभूचं ध्यान करू लागले. रामचंद्र प्रभू आता ते मागं कथा जात नाही. मागं आता सगळ्याला कथा माहीत बेन येळे अभावी जात नाही. मोठ्या माणसाला निमित्त काहीतरी असल्याशिवाय जाता येत नाही. कल्पना करा, न जाणो देवेंद्र फडणवीसला बोराड्याला याचं असेल तर उग सहजच अचानक आलो आणि बोराड्यात चहा पिऊन गेलो असं होईल का? मोठ्या माणसाला मनानं येता येत नाही, म्हणून त्याला काहीतरी निमित्त व्हावं लागत आहे. कोण्या तरी रोडाचं उद्घाटन, कोण्या तरी पुलाचं उद्घाटन, नारळ फोडून जायचं, पुन्हा करणं हो का न करणं हो, पण निमित्त करावंच लागते. मोठ्या माणसाला मनानं येता येत नाही. प्रभू रामचंद्रानं पित्याचं वचन पुढं केलं. का पितृवचन पुढारा, सीतेची या योगद्वारा, रिसा आणि वानरा उद्धरी रघुनाथ सोलिले, सेवेने तारिले वानर युद्धे तारिले निशाचर, हे नवल काही नोहे थोर ऐक उद्धार त्याची सोलिला. अयोध्येपासून लंकेपर्यंत मार्गी वृक्षे वल्ली पर्वत,
त्रणादी जीव समस्त उद्धरे रघुनाथ सोलिले विठाला हे लोक आपली वाट बघायले त्याला भेट देत देत प्रभू रामचंद्र दंडकारण्यात आले. येत असताना जिथं ह्या शबरीची कुटिया आहे ठिकाण आहे तिथं रामचंद्र प्रभू निघाले. येत असताना मोठ्या माणसासंग लवाजमा असतो. बडे बडे लोक आडवे होऊ लागले. प्रभू आमच्या घराला फक्त पाय लावा. महान महान ऋषी लोक होते पण प्रभूनं कोणाच्याही घराला पाय लावले नाही. पुढं जायचंय पुढं जायचंय. आता मोठमोठाले बंगले होते. त्या बंगल्यामध्ये अजाबात पाय टाकला नाही. ते बंगल्यावाले म्हणू लागले काय प्रभूचं डोकं सरकलंय काय कुठं जात असतील पुढे. तर ते एक ही भिल्लाची मुलगी आदिवासीची तिच्या आश्रमात गेली. ती देहभान हरपून प्रभू या या म्हणून तिनं आपल्या कुटियामध्ये नेलं. आता नेल्यावर पाद्यपूजा केली. खाला काय द्यावं म्हणून ते डोपे भरलेले होते ना. ते डोपा आणला ना असा डोपा उघडला तर सरे बोर टोकरलेलेच कारण खाऊन बघितलेली. पण प्रभू रामचंद्रानं हे कशानं खाल्ले त्याचा विचार केला नाही. ते दुरण देतच राहिले हे खातच राहिले. ज्ञानोबरायनं 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. राम महाराज 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याच्या पुढचं मला येत नाही. तुम्ही पाठ करा आता नवीन कीर्तन करायला आणि ते सांगा जा. ते यो मत भक्त्या हा गंजाला आपल्याला इतकंच. भक्त माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून न फेडिता सेवी आदरेसी. त्याचा देठ सुद्धा काढला नाही आणि हे उष्टे आहेत का कसे आहेत हे सुद्धा बघितलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. हे उष्टी आहेत असंही बघितलं नाही आणि ते दुरणा माग दुरण देतच राहिले. गण झाले म्हणीनं खातच राहिले. लक्ष्मण पाठीमाग उभा आहे आणि लक्ष्मणानं ते बोर पाहितले तर एकही बोर त्याच्यात शाबीत नाही. सगळे टोकरलेलेच. लक्ष्मणानं हळूच कोण विचारलं त्या बाईला ए बाई
असे पाखरानं खाल्लेले बोरं कसे प्रभूला द्यालीस? ती म्हणली हे रे लक्ष्मण्या, कारण ती जात आवाजावं बोलत नाही एकेरी भाषेमध्ये. ए रे लक्ष्मण्या, पाखरानं खाल्लेले माझ्या प्रभूला मी कशी देईल? आणि मग हे टोकरलेत कोण? अरे मी माया या दातानं टोकरलेत. तिचे दात पाहितले तर मसडा निष्ठून पडायचे. तेव्हा काही कोलगेट नव्हतं आणि ती आदिवासीची जात कधीच दात घासायची नाही, हिरवे गार दात. आणि या दातानं टोकरून पाहितले तर म्हणल्याबरोबर लक्ष्मणालाच वकारी आली. बापो, हे अशा दाताचे उष्टे. आणि हे अंतकरणामधली चिळस प्रभूनं जाणली आणि प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा एखादा खातो का दुरण? घे. असा घे एक म्हणल्याबरोबर आता दादाला नाही म्हणता येणं, लक्ष्मणानं हातात घेतला आणि प्रभूनं खायला सुरुवात केल्यावर लक्ष्मणानं ते दुरण मागले मागच फेकला. पण प्रभूला काय कळत नाही. आता काही माणसं म्हणतात आम्ही कोणालाच दिसू दिलं नाही. 9वा चप्पल आणला कीर्तनातून, कोणालाच कळू दिला नाही, कोणालाच नसल कळाला. पण असं म्हणतात कबीर महाराज, मुंगीच्या पायात जरी घुंगर बांधले तर तेही देवाला ऐकू येतात आणि दिसतात. विढाला लक्ष्मणानं ते दुरण फेकून दिल्याला प्रभू रामचंद्रानं ओळखीला आणि रामानं सांगितलं, तुला हे दुरण खावंच लागल, खाशील पण जरा दम आहे. म्हणून तर काही माणसं आता आपण श्रीमंत समजितो, नसतोच श्रीमंत, पण मोठी माणसं समजितो आपण मोठी आहोत. असे कोकणाचे तांदूळ खातो का आणि मग पंक्तीला मी जेवतो का? काही काही माणसं पंक्तीला जेवायला लाज वाटते त्याला. असं कसं पंक्तीला बसावं? आणि हे असं उगं काय बरं चपाती म्हणत नाही, ते काताडे कोण खाईल? येळ आल्यावर काताडे नाही काय खासील याचे? अरे कधीही अन्नाची अवहेलना निंदा करून खाजावू नये. आमच्या मारोतराव महाराजानं काकानं आम्हाला तेवढी शिकवण दिली, कुठंही स्वयंपाक कोणही कसाही करू द्या, चांगलं झालं म्हणूनच खाचं, लय नाही खा वाटलं तर थोडं खाचं, पण अन्नाची निंदा करायची हो नाही. एवढंच नाही, इतकी बारकाई होती आमच्या महाराजाची, आळणी झालं सुद्धा म्हणायचं नाही. जर एखाद्या माऊलीच्या हातून मीठ कमी पडलं नाही सरली, आनंदाच्या भरात होतंय त्याच. याच्यात मीठच नाही, याला चवच नाही म्हणल्यावर त्या माऊलीच्या अंतकरणाला दुःख होईल का नाही? त्या माऊलीच्या अंतकरणाला दुःख देणं हेच पाप आहे. मीठ सुद्धा मागू द्यायचं नाही. मागितलंच मीठ तर कीर्तनामध्ये आम्हाला तासाडायचं. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, आईच्या तापसाला बोध कैसा, आईच्या तापसाला बोध कैसा, आईच्या तापसाला बोध कैसा. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तापस्याला बोध कैसा. काही काही माणसाला उगच नाकमुष्ट्या मारायची सवय असते. किती चांगला स्वयंपाक करू द्या, थोडं लोणचं नाही का? लोणचं आणलं की जरशी मिरची नाही का? मिरची आणली की थोडे शेंगदाणे नाहीत का? काय त्याचं घर म्हणजे तो ही गार भरल. आता घरात नसल्यावर काय करावं त्या माऊलीनं? हेच नाही का तेच नाही का? 2 घास खावं, चांगलं झालं म्हणावं, समाधान द्यावं आणि निघावं. थोडं तुंप असल्यावर बरं होते तुंप.
मसळ घेऊन दे की. अरे आणलं बळच मनानं वाढीत असतील तर उगं खावं. आता मला ते घरमालकाचंही नाव माहीत नाही, पण आमचा मयूर वाघमारे आहे, इथं त्याची आत्या आहे. नाही तर मी गंगाधर महाराजाच्याच घरी बसलेला आहे. मागं किती वेळस आलो होतं, आता तिकडंच निघालतो. पण ते मयूर म्हणला आमच्या आत्याच्या इथं चला आधीच्या घेऊ, म्हणून तिथं गेलो. त्यानं आग्रह केला जेवाना, इथंच जेवलो. आता कधीच मी भजे खात नाही, कधीच भजे खात नाही मी. इतके वेळेस आंब्याला आलो, कधी दाजबा भजे खाल्ले का विचारल्यावर सांगत असतो भाकर करा आणि भाजी करा. फक्त भाकर आणि भाजी, पापड खात नाही, भजे खात नाही. मला रोग कोणचाच नाही. पण एकदा चांगलं खाची सवय लागली की साधारण मग खाऊ वाटत नाही. जीवा लाल चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना विठाला म्हणून चांगलं खायची सवय आम्हाला महाराजांना लावूच दिली नाही, लागलीच नाही. आणि आजू काही आम्ही चांगलं खाण्याच्या नादी लागत नाही. पण मनानंच आता भजे केले ना, काहाला केले मी नाही का तरी दुःख होते, म्हणून गपचिप खाल्ले. भजे खायला सुरू केले की त्यानं पुन्हा तुंप बी आणलं मयूरनं, वाढलं. मग आता नग म्हणावं तर म्हणायचं याला बीपी आहे काय की. मला बीपी नाही, शुगर नाही, ॲसिडिटी नाही, कोणचाच रोग नाही. फक्त टंगडं मोरडं इतकाच बाधा लागलाय. ते टंगडं बी कशा मोरडं आहे, त्या गाड्या निघाल्या लय भारीच्या न्याऱ्याचो. आणि ती मी टिंगल करीत होतो ते पोरायची, त्या मुंगळ्याच्या ढोपरावाने गाड्या आहेत ना मागून उच, आणि ते मधात खड्डा. हो, ते पोरग मधात बसलेलो न्यारोज बसतंय बघा. आणि ते पुन्हा काही नीट चालित नाही. ते भुई करीत इकडे काठाला एकदा इकडे एकदा. मग ते एका पोरानं दिली मला चांगलीच धडक. रोडाला उभा असताना जे धडक दिली तसा उच उडालो. आणि 2-4 जण रोडाच्या हॉटेल होतं, रोडाच्या 4-5 जण चहा पिऊ लागले पुढच्या, त्याच्या उचलून अंगावर पडलो. ते दचकले बाबा काय पडलं म्हणून. पण मी म्हणतो माझ्या भगवंतानं त्याचं माध्यम केलं, मला आदर त्याच्या अंगावर. रोडावर आपटलो असतो तर जागीच मेलो असतो, जागीच मेलो असतो. पण याचा फायदा झाला, मी श्रीगुरूच्या नावाचा जप सतत मुखामध्ये ठेवत असतो. आणि तुम्हालाही 7व्या दिवशी नाही साक्षात्कार झाला गुरुचा, तर मला महाराज म्हणू नका, ज्ञानोबारायची वही आहे त्या वहीचा जप करा. झोपताना 108 वेळा आणि चेव आल्यावर 108 वेळा जप करा. 7व्या दिवशी साक्षात्कार होतंय तुम्हाला. पण तंबाखू खाऊन करू नका, नाही तर झोपताना काही माणसं तंबाखू तोंडात धरून झोपायत. अरे गुळणा करा, पाय धुवा आणि झोपा. आणि झोपताना 108 त्या वहीचा जप करा. वही सांगतो ध्यान आठवा. आता हृदय आपुले चौपाळोनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुची. या वहीचा जप करा, भगवंताचं दर्शन होतंय तुम्हाला झोपीमध्ये. विढाला ती बाई दुरणा माग दुरण द्याली. हे खातच राहिलंय. खाल्ले, उष्टे म्हणले नाही, थोडे म्हणले नाही. भक्त माझ्याकडे दावेन मी दोन्ही हात ओढवी. मग देटून फेडिता सेवी आदरेसी. खाल्ले बरोबर प्रभू रामचंद्र निघाले. त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये पाण्याचा दुष्काळ होता आणि एक तळ्याचं काम चालू होतं. त्या तळ्याचं पाणी थोडं दूषित होतं. तर ते पाणी चांगलं होण्याकरता प्रभू तुमचे पाय लागू द्या, तुमच्या पायानं तरी पाणी चांगलं होईल. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले मला येळ नाही, मला पुढे जायचंय. या बाईला आंघोळ घाला आणि तिच्या आंघोळीचं पाणी तळ्यात टाका, पाणी शुद्ध होईल.
त्या गावचे लोक म्हणले बाप हो हिनं मला कळतंय तसं आंघोळच केली नाही. आता तिचं इरल्यावाने डोकं झाल्यालं, दातावर बोट किटन, अंगाव इतका मळण, हिच्या आंघोळीचं पाणी कसं पे वाटल. आता काय भानगड निघाल्यात की बरेच लोक महाराजाचे पाय धुवून प्यालेत. हे एक आश्चर्यच आहे बरं का. त्याचे पाय कसे बी का असनच, पण लोकांची भावना चांगली, त्याचे पाय धुवायचे, त्याचं पाणी घरायनं शिपायचं. घरायनं पाणी महाराजाच्या तीर्थाच्या योगानं एक फायदा झाला, बारीक चिलट होते ते मोठाले झाले. विढाला मग काही लोक म्हणले यपा असं करा, तिला आंघोळ घालण्यापेक्षा आपण एक युक्ती करू. म्हणजे कोणची? अगोदर परातीत तिचे एक पाय असा थोडा धुवून बघू. तिचा पाय परातीत घेतला आणि तिचे पाय असं बोटानं असं चोळलं तर भल्या लेवाळ्यात निघाल्या ना त्या मळाच्या, आणि ते परातीतलं पाणी त्या तळ्यामध्ये शिपलं तर खळभर पाणी उगं काळ झर झालं. लोक म्हणले अरे बापरे, या बाईत काहीतरी ताकद आहे. आता परातभर पाण्यानं खळभर पाणी शुद्ध झालं. म्हणले अरे म्हणले घाला हिला आंघोळ. ह्या चांगल्या लोकांना घागरी आणल्या आणि त्या बाईला आंघोळी घातल्या, आणि तिच्या आंघोळीचं पाणी घ्यायला जे गर्दी झाली. काही बायानं फण्या आणल्या, काही बायानं कंगवे आणले. कशाला? तिचं डोसकं इचरायला. तर त्या फणीला आणि कंगव्याला केस अडकू पाव किलो निघाले. आता पाव किलो केस केवढ्याचे आहेत? आता तुम्ही म्हणता तू सांग की, आता मी सांगितलं असतं पण हे लोक म्हणायचे फुगे पिना इकीत होतं काय की पहिलं केसावर. ते केस सुद्धा टाकून दिले नाही, तेवढे केस निघालेले. तिच्या आंघोळीचं पाणी त्या तळ्यामध्ये टाकलं तर सगळं तळ शुद्ध झालं. ही ताकद फक्त नामचिंतनाची आहे. अरे नामधारक वरून दिसायला जरी दिसत नसल तर अंतरातून ते शुद्ध झालेलं असतंय. म्हणून शुद्ध अंतकरणाच्या नामधारकाची जर सेवा केली तर निश्चित आपणालाही शुद्धी मिळाल्याशिवाय राहत नाही. विढाला ऐका महिमा आवडीची. प्रभू आपल्यापेक्षा आपल्या भक्ताचा महिमा वाढविल्याशिवाय राहत नाही. बोरे खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला. थोडा आवाज मोकळा करावा. हाची दुष्काळ तयाला. एकच त्याला दुष्काळ आहे, तर त्याच्या करता या अभंगामध्ये तुकोबारायानं दोन्ही अवताराचा उल्लेख केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये रामचंद्र प्रभूचा आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवान श्रीकृष्णाचा. तिसरं चरण
हे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. सुदाम देव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आता आपण भागवतात ऐकायलात कथा गंगाधर महाराज सांगायलेत. आज नसल सांगितली तरी बी श्रीमद भागवतामध्ये 4थ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म करून तिथून पुढे ग्रंथ नोये हा श्रीकृष्ण. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ म्हणजे निकोली भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. दुसरं काही सांगायचं हो नाही. बालमित्र आताच्या भाषेत क्लासमेट, वर्गमित्र, एका शाळेमध्ये एका गुरुच्या आश्रमामध्ये शिकायला सांदीपानी ऋषीच्या. गुरुमाईनं एके दिवशी त्याला सांगितलं, पप्पा उद्या स्वयंपाकाला सरपण नाही तर सरपण तोडायला जा आणि जंगलात गेल्यावर काय खाताल म्हणून गुरुमाईनं तिघायला एक एक मूठ हरभरे दिले चणे ते भिजून आणि 3 जण खा. आणि हे दिले सुदामाजवळ. त्या सुदामानं आपली मूठ तर खाऊन घेतली, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा बळीराम दादा झाडावर गेले सरपण तोडायला. पाऊस पडू लागलं आणि हे हरभरे खाले. तर तेव्हा वरून भगवंताने विचारलं, सुदामा तुझे दात कसे वाजायलेत? अरे कृष्णा, पाऊस पडायले, हिवा जायले, हिवानं मये दात कडकड करायलेत, मये दात हिवामुळं वाजायलेत. वरून भगवंतानं सांगितलं तुझे दात तसेच वाजत राहतील, कारण देवाला कळत नाही वय काय. या चरित्रातून एक उदाहरण घ्या जावं की एक मूठ फक्त देवाची त्या सुदाम्यानं खाल्ली तर 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं, दाताला कण लागू द्याला नाही. आम्ही देवाचं किती देवाचं म्हणून खालो, कोण्या नरकात जातो कोणाला ठाव. हो देवाच्या नावावर. आता देवाला द्या म्हणून आम्ही कितीक महाराज लोक जमा करायलो. अरे गुरुच्या नावावर जमा करणं, देवाच्या नावावर जमा करणं, आपले गरदुडे भरणं तुम्हाला भोगल्याशिवाय पर्यायच नाही. विडाला एवढी गरिबी आली की अंगाला कपडा नाही, पोटाला खाला नाही. आता ते चरित्रामध्ये TV बघा वाटत नाही, डोळ्याला पाणी येते आपल्या. एवढी गरिबी. आणि बऱ्याच लोकांना अशी गरिबी इथं पाहितलेले लोक जुने आहेत अजून. आताच्या पोरायला काही कळणार नाही या गरिबा सांगितल्यावर. हे म्हातारे माणसं सांगू लागल्यावर गरिबी पोरं म्हणतात गप्पा ते काही सांगू नका. आता तशी गरिबी येत नाही असं म्हणूच नका. आल्याशिवाय राहत नाही आणि याला लय दिवस लागणार नाहीत. आता पहिल्यासारखं येत नाही म्हणूच नका. पहिल्या लोकांची तरी झाडाचा पाला खाऊन जगण्याची क्षमता होती. आताचे लोक तर जागीच पटापट मरणार आणि ती येळ येणार म्हणजे येणार. तेवढी येळ येणार आहे म्हणूनच इतके मातळल्यावानी लोक करायलेत. या अन्नाची निंदा, ज्येष्ठ श्रेष्ठाचा मान नाही, देवापुढून पायात बुटाड घालून चाललेत, पायातलं बुटाड काढीनं. हे जे मान मर्यादा राहिली नाही का, तर हे दिवा भडकल्यावर इजल्याशिवाय राहत नाही. आणि पूर्वीच्या काळात लोक म्हणत होते माजल्याला मसाला मिळाल्याशिवाय राहत नाही. विढाला पाणी पिऊन झोपायची वेळ आली. एके दिवशी सुदाम देवाची पत्नी म्हणू लागली, मालक तुमचा बालमित्र, वर्गमित्र द्वारकेचा राजा झालाय, तुम्हाला चांगलं ओळखीत आहे, तुम्ही त्याच्या भेटीला गेल्यावर ते काहीतरी देईल. माणूस पतीत झाल्यावर अशी गरिबी आल्यावर कोणाचाही आधार करतंय हो. मित्राचा आधार करतंय, पाहुण्याचा आधार करतंय, पण गरिबीला कोणी आधार देत नाही. ही लय पूर्वीपासून भानगडे. गरिबीच्या फोडणीला तेल नाही मिळालं तर कोणी 10 रुपये देत नाही. आणि चांगल्याला मनानच म्हणतात राहू द्या ना, कुठं चाललंय, राहू द्या तुमच्याजवळ.
पण गरीबाला कोणी देत नाही. आताच काही वाटणं नाही, तर पूर्वीच्या काळात आमच्या आईनं आम्हाला दूध आणाय धाडलं ना, त्या गिलासामध्ये 4 आणे टाकायचे आणि सांगायचं गपचीप उभं राहू नको बरं, असा ते गिलास वाजीत जाय. ते असा गिलासाचा हलविला की ते 4 आणे वाजले तर बाई म्हणत होते दूध आहे. आणि पैसे नाही म्हणल्यावर देत हो नाही. जाणं भेटीला, सुदामदेव म्हणू लागले अगं भेटीला जाणं सोपं नाही. राजा आहे, राजाच्या भेटीला, गुरुच्या भेटीला आणि देवाच्या भेटीला नुसत्या हातानं जाता येत नाही, काही ना काहीतरी घेऊन जावं लागते. मग आता काय न्यावं राजाला, जवळ तर काही नाही. म्हणून सुदामदेवाच्या पत्नीनं शेजारणीकून मुठभर फक्त पोहे उसने आणले आणि ते पोहे बांधण्याकरता सुदामदेवाचं धोतर सगळं इगरून गेलेलं, त्या धोतराच्या 17 गाठी मारून ते पोहे बांधले. आणि ते पोहे घेऊन सुदामदेव भेटीला, भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेले. द्वारकेला गेल्याबरोबर अशा फाटक्या कपड्याच्या मधात राजाच्या याच्यात प्रवेश कसा मिळेल, दारातच त्या रक्षकाईनं आडविलं. ते आता आपल्या याच्यात नाही, ते भागवतात म्हणतात लोक, अरे द्वारपालो. ते उत्तर प्रदेशचं आहे, आपलं वारकरी संप्रदायातलं नाही. सुदामानं सांगितलं जा तुमच्या राजाला सांगाव तुमचा बालमित्र सुदामा आलाय म्हणून. असं रक्षकाईनं सांगितल्याबरोबर माझा सुदामा आलाय म्हणल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण टेजून उठले आणि पळतच आले. आणि पळत आल्याबरोबर त्या सुदामदेवाला असे कडकडून मिठी मारली. सुदामा किती दिवसाला भेटायला, किती दिवस झालं भेट नाही. जर मिठी एकूण एकायला मिठी मारलेली मिठी सोडीच न, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सुदामदेवाला भगवान श्रीकृष्णानं मधात नेलं, आपल्या सिंहासनावर बसविलं आणि स्वतः भगवान श्रीकृष्णानं सुदाम्याचे पाय धुतले, पाद्यपूजन केलं आणि दर्शन घेतलं. आता भगवान श्रीकृष्णाच्या बायका कशा राहत्याल दर्शन घेतल्याशिवाय. आता बायका थोड्या नाहीत, 16,108 सगळ्याच बायानं दर्शन घ्यायला गर्दी केल्यावर भगवान श्रीकृष्णानं सांगितलं गर्दी करू नका, आता माझा बालमित्र बऱ्याच दिवसानं आलाय, लवकर जाणार नाही, उग बारीनं दमन दर्शन घ्या. बारीनं दर्शन घ्यायला सुरुवात केली. बाई दर्शन घेतलं की ते ब्राह्मण असल्यामुळं आशीर्वाद द्यायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. दुसरी आली की तसंच अष्टपुत्र सौभाग्यवती भव. निम्म्या झाल्यावर आवाजच निघणं, मग अष्टपुत्र बंद केलं, सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव, पोटात काही नाही, मागून तर सौभाग्यवती बी बंद झालं, नुसतंच भव भव. भगवंताने ओळखीलं याच्या पोटात काही नाही, आता याचा आवाज निघणं तर उगच याला समाधी द्यावं लागेल. म्हणून राहिलेल्या निम्या बायाला सांगितलं तुम्ही आजच्या दिवस थांबा, उद्या तुमचं दर्शन. सुदामाला भगवान श्रीकृष्णानं स्वतः आपल्या हातानं घास भरविला, जेवू घातलं, नवे कपडे चढविले, मस्त 5-7 दिवस राहिले. 5-7 दिवस राहिल्यावर मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणते सुदामा आमच्या वहिनीनं काय आम्हाला दिलंय का नाही, का नुसत्याच हातानं आलात. आता ते राजवाडा पाहून एवढं आपलं पोटये पोये दाखवा म्हणून ते लपवू लागलं. सुदामा आमच्या वहिनीनं निश्चित काहीतरी दिलं असेल हे, पण तू लपवायलास, काय दिलंय सांग. तेव्हा सुदामानं ते पोहे पदरात बांधलेले दाखविले, तर सुदाम्याला गाठी सोडू दिल्या नाही, स्वतः भगवंतानं आपल्या हातानं गाठी सोडल्या. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत. बहुत काय बोलो किरीटी, तुवाच देखील या आपुले दिटी, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोह्यासाठी विठाला विठाला. बरं पोहे आणले तर बरं त्याला भिजवावं,
हिरव्या मिरच्या चिरावं, कांदा चिरावं आणि मस्त फोडणी देऊन शिनी पोहे करून खावं की नाही. पण दम कुठं निघायले, भिजविले नाही, फोडणे नाही, नुसतेच कोरडेच बका बक तोंडात घालायला लागलं. मारी कोरडे देवाचे फके मारी कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. 8 दिवस झाल्यावर सुदामा म्हणू लागले, कृष्णा घरी पत्नी वाट बघत असन, लेकरं उपाशी आहेत, मला जाऊ दे. जाऊ दे म्हणल्यावर म्हणले काही हरकत नाही. त्याला नवे कपडे घातलेले भगवंतानं त्याच्या अंगावरले काढून घेतले आणि याचे जुने ठुलेले होते, म्हणले काढा ते कपाटातले. ते पुन्हा जुने कपडे नेसायला लावले, ते नेसता येईन. तसेच नेसले आणि भगवंतानं वाट लावलं. बारीक तोंड करून निघाले. वाटलं एवढे कपडे तरी नाही ठोईल अंगावर. पण गंमत अशी भगवंतानं केली, तुकोबरायनं वर्णन केलंय. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य दुःखे दारिद्र्य पीडे मुष्टीभर पोये मुष्टीभर पोये घेऊन सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोये घेऊनी तुझ्या भेटी लागी गेला गा. शुद्ध भाव देखोनी या गाव स्वर्णाचा दिला गा. त्याचा शुद्ध भाव पाहून नुसते त्याचे कपडे जुने अंगावर घातले म्हणजे सुदामा ब्राह्मण आपल्या नगरीत आल्याबरोबर सुदामदेव म्हणू लागले, ही नगरी आपली नवस. चौकशी लोकायला केली. लोक म्हणू लागले, तुम्ही गावाच्या बाहेर गेलात की काय चमत्कार झाला की सगळी नगरी सोन्याची झाली. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला गा म्हणण्यापेक्षा मुठभर पोया करता गाव सोन्याचा दिला गा. देव थोडं घेतय पण देताने किती देईल याचं सांगता येत नाही. देव उदार थोड्यासाठी दे फार. माणसाला सप्त्याला पटी दिली की वाटते उगच मुळावाला काय उगच सप्ताह आला हो मधातच बेजारीला उग 1000-2000 सप्त्याला गेले. हे सप्त्याला गेले म्हणजे भगवंताच्या बँकेत पडले. तर भगवंताच्या बँकेचं याच किती आहे हे सांगता येत नाही. थोड्यासाठी देई फार. थोडं देऊन बघा.
थोडं दिल्यावर देव किती देते याच्याकरता अनेक कथा आहेत, पण आता येळेअभावी कथा सांगत नाही. एक कथा सांगितली तर धावत्या युगात अर्धा तास जाते, म्हणून बऱ्याच दिवसानं आलो. 8:30 ते 10:30चा टाईम आहे. तर मी येत होतो त्यावेळेस हे छत्रपतीचा भव्य पुतळा नव्हता. किती वर्ष झाली बसून? पुतळा बसून होता का? असं का? मी तरी म्हणलं नईनच दिसायले काय की 25-26 वर्ष म्हणलं तर मीच बैमान झालो म्हणावं लागत. कारण मी येत होतो तेव्हा बी होता, पण आता थोडी सुधारणा झाली. कंपाऊंड नव्हतं म्हणून कंपाऊंड झालं. काही हरकत नाही. प्रत्येक गावोगाव असे पुतळे बसविणं गरजेचं आहे, बसलेच पाहिजे. कारण त्याच्यामुळंच आपण आहोत, त्याच्यामुळंच आपण आहोत. कारण आमच्या गुरुवरे काकांना सांगत जाव, 2 विभूत्या भूतळा अवतीर्ण झाल्या नसत्या तर इथून तिथून 12 गाड्या अंधार होता. एकतर ज्ञानोबराय अवतीर्ण झाले नसते तर हे भजन आपल्याला मिळालं नसतं. म्हणून लोपले ज्ञान जगे हेत नेनती, कोणी अवतार पांडुरंगी नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबरायनं हे भजनाचा पाया उभारला. ज्ञानदेवी रचिला पायान उभारिले देवालय. हे ज्ञानोबरायचा उपकार आहे. आणि पहिला उपकार असेल तर छत्रपतीचा उपकार आहे. जर छत्रपती अवतीर्ण झाले नसते तर तुम्हाला हिंदू बघाय मिळाला नसता, आणि हिंदू बघाय मिळाला नसता तर आपले मंदिरं राहिले नसते. मंदिरं राहिले नसते तर आपणाला भजन करायला मिळालं नसतं, आणि असे सुंदर नाव राहिले नसते. रामू महाराज याचं नाव रामू राहिलं नसतं. रहीम खान यांचं इरफान पठाण, आमचं राहिलं असतं याकूब खान. अरे एवढे सुंदर नावं आपणाला मिळालेत ऐकायला, आणि सुंदर मंदिरं बांधायला मिळाले. सुंदर म्हणून हिंदू म्हणून जगायलोत का, हे केवळ छत्रपतीचा उपकार आहे. म्हणून आता उगाच 10 मिनिटामध्ये म्हणता का, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या रंगावर. आता कुल्लर बंद केलेत की हो तुम्ही? उगे शांत डोळे लावायले. आता मस्त हे म्हणायलेत म्हणल्यावर उगं फ्रेश व्हा ना, उगं टाळ्या वाजवा. काही म्हणू नका, फक्त हे म्हणू लागले की टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता टाळी वाजण्याचा आणि म्हणण्याचा काय संबंध आहे? तुम्ही आता कीर्तनात नाही वाजिताल तर आज न उद्या डॉक्टर तुम्हाला सांगणारच आहे टाळ्या वाजवा. पण कुठं? रोड आहे ना. आणि मग पहाट उठायले तर रोड आहे ना टाळ्या वाजवायत. मग त्या रोड आहे ना का नीट वाजवायलेत का? हिजडे हे ते कळणत, मनोरुग्ण आहे तर ते कळणत, कोणी असे वाजवायले. आता एका माश्या मारायले ते कळणं. म्हणून टाळी वाजवावी आणि गुढी उभारावीत. आपल्या गावात गुढ्या उभारल्यात. काही गुढीपाडव्याला अडचण होती म्हणून रामनवमीच्या गुढ्या उभारल्यात. तर अशाच गुढ्या सप्त्याचा शेवटपर्यंत राहू द्या. खूप उत्सव आपल्या गावचा मारुतीरायचा मोठा आहे. मला वाटते पौर्णिमेला गाड्या ओढायचा कार्यक्रम आहे ना, म्हणून मस्त टाळी वाजव. दत्तराव आहेत का ते? ओळखू येणं लय झालं. हे तुपेकरच आहेत काय? तपवनकर. मी आलो तुपेकरच आहेत काही. तपवनकर हे लय दिवसानं भेट झाली म्हणून सेने अंदाजानं ओळखी आहेत. हां, एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या रंगावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी शिवाजी या 3 अक्षरानं रक्ताला मुंगी आलीच पाहिजे, तर ते रक्त हिंदूचं आहे म्हणायचं. आणि आता तर काळाची गरज आहे. एकच फक्त 5 ते 7 मिनिटात गोष्ट सांगतो. एकच गोष्ट सांगतो त्या राजाची, अगदी बालवयातली, वय 6 वर्षाचं आहे. ते राहू द्या चहा झाला असेल. वय छत्रपतीचं 6 वर्षाचं आहे. अगदी बालवयामध्ये आपल्या महालामध्ये आपल्या मातेसंग जिजाबाई संग सोकटी खेळ खेळू लागले. आणि सोकटी खेळ खेळत असताना जिजाबाईनं सांगितलं, शिवबा आपण फुकटच खेळायलो, काहीतरी जिद्द लावू, तट लावू. आता नाही का दुपारच्या पाऱ्यात काही म्हातारे पत्त्याचा डाव खेळत येत, तर ते कामं नसल्यामुळं त्याला हळदी काढणं होत नाहीत. मग आता उगच बसल्या काय करावं म्हणून उगं टाईमपास म्हणून हरिपाठ म्हणणार नाही, सप्त्यात येणा घेणार नाही, मग टाईमपास म्हणून पत्त्याचा डाव खेळते. म्हणलं का नाही एरीच खेळायलो चहा पाण्यावर. जिजाबाई म्हणते, शिवबा आपण एरीच खेळायलो, काहीतरी जिद्द लावू, तट लावू. छत्रपतीनं सांगितलं, आई काय तट लावायचे ते तूच लाव, तू आई आहेस, मला मान्य आहे. जिजाबाईनं सांगितलं, शिवबा या खेळामध्ये जर तू हरलास तर मी तुला जे काम सांगल ते करावं लागल. छत्रपती म्हणतात, मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय, तू आई आहेस, आईनं काम सांगावं मी नाही करावं असा काय मी सीताराम पुड्या खाऊ मुलगा नाही. आई तू जे काम सांगशील ते मी करील, पण आई हे खेळ आहे, या खेळामध्ये जर तू हारलीस तर. जिजाबाई म्हणते, शिवबा मी असं म्हणणार नाही, तू माझं लेकरू आहेस आणि मला काय सांगायचा अधिकार आहे म्हणून. तू जे काम सांगशील ते मी तुझं काम ऐकल. दोघांची तट लागली. योगायोग असा की त्या खेळामध्ये छत्रपतीच हारले म्हणण्यापेक्षा 49 वयामध्ये छत्रपतीनं फक्त आईच्याच पुढे हार घेतलेली आहे, कोणाच्याही पुढे हार घेतलेली नाही. पुढचा पाऊल माग घेतला नाही, माग फिरले नाही आणि आपेच घेऊन आले नाही, येसच घेऊन आले. 49 वर्षाचं चरित्र वाचवा. फक्त आईच्याच पुढे हार का घेतली, आईच्या पुढे जाऊ नये, आईच्या पुढे शहाणपणा करू नये. थोडं रामायणात ऐका जा, एक म्हणायचं नाही आता, पण सबसे बडी है माँ. अरे रामाला उपदेश कौशल्यानं केलेला आहे वनवासाला जात असताना. मुलानं जर संन्यास घेतला तर बापाचा त्याग करता येते पण आईचा त्याग करता येत नाही. संन्यासी जरी असेल तर संन्यासानं आईला घेऊन मठात राहता येतंय, पण कोण्या बाईला घेऊन राहता येत नाही. आणि बाईला घेऊन संन्यासी राहत असेल तर तो संन्यासीच नाही, लफंग्या आहे. हो, संन्यासाच्या मठात दिवस माळवता परस्त्री दिसली नाही पाहिजे तर ते संन्यासाचा मठ आहे. पण असल स्त्री तर ही आई आहे म्हणूनच सांगावं लागल. पुत्र झाली या संन्यासी, अवश्य त्यागावे पित्यासी. भिक्षा मागोनी अहोरात्री, माते प्रति पोसावे. भीक मागावी
पण आईचा सांभाळ करावा. आईचा त्याग कोणालाच करता येत नाही. बापापेक्षा 10 पटीनं आईचा अधिकार मोठा आहे. हे नुसतं म्हणायचं नाही आई माझी मायेचा सागर. महाराजानं आईला घेऊन जेवलं पाहिजे. घरी गेल्यावर आई तू जेवलीस का म्हणून विचारलं पाहिजे. तर या म्हणण्याला काही अर्थ नाही. ते पानसट धंदा आहे सगळा. विढाला छत्रपतीनं मुद्दाम आईच्या पुढे शहाणपणा करू नये म्हणून माघार घेतली आणि उठून उभं राहिले. वय 6 वर्षाचं आहे. आई मी हारलो, काय काम सांगायचंय ते सांग. जिजाबाईनं सांगितलं शिवबा हिंदू धर्म रसातळाला चाललाय. हिंदूच्या स्त्रियांची आबरू लुटल्या चालली. गायीची हत्या भर रस्त्या व्हाली. शिवबा या धर्माला कोणी रक्षक उरला नाही. तुला एकच काम सांगते, ज्या किल्ल्यावर हिरवे झेंडे असतील ते हिरवे झेंडे काढून मला भगवे झेंडे लावून दाखव, तर माझ्या कुस पवित्र आहे, तर माझ्या पोटी आल्याला तुला महत्व आहे. छत्रपतीनं वचन दिलं आई हे काम केल्या जाईल. आईला वचन दिलं आणि छत्रपतीनं तयारीला सुरुवात केली 6 वर्षामध्ये. तर छत्रपतीनं संघटन करायला सुरुवात केली असताना बराच घरून अडथळा झाला. आपल्या जातीकडून अडथळे झाले. अनेक लोकांना त्रास दिले. पण ज्याला कार्य चांगलं करायचं आहे का ते अडथळे आणणाऱ्याकडे बघत नाहीत आणि थांबत नाहीत. आपलं कार्य सिद्धीला नेल्याशिवाय राहत नाहीत. छत्रपतीनं यायच्याकडे न बघता संघटन करायला सुरुवात केली. 12 बलोतेदार लोक गोरगरीब लोक जवळ धरून शेनी त्याला जवळ करून प्रेमानं जवळ करून त्याचं मनोबल वाढविलं. याला 9 वर्षे लागले. 6 आणि 9 किती झाले 15. आणि 16व्या वर्षामध्ये पदार्पण केल्याबरोबर छत्रपतीनं किल्ले सहर करायला सुरुवात केली. तर पहिला किल्ला छत्रपतीनं सहर केला, ताब्यात घेतला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणागड. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपतीनं तोरणागड ताब्यात घेतला. म्हणून जगत कल्याणाचा ग्रंथ भगवद्गीता त्याच्यावर मराठीतून अनुवाद केला माझ्या ज्ञानोबरायनं वयाच्या 16व्या वर्षी. आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी गीतेवर भाष्य केलं वयाच्या 16व्या वर्षी. आणि आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर 16वं वर्ष 16वं वर्ष धोक्याचं काय म्हणायचं. गर्व शेको आम्ही हिंदू म्हणायचं, नुसतं म्हणायचं नाही. 16 वर्षाचं पोरग 17 पुड्या खालं इळात, मग यायला धोक्याचं नाही तर कसं आहे. अरे वय 16 वर्ष म्हणजे चढतं वय. चढत्या वयामध्ये जे केलं ते होतंय. म्हणून अभ्यास केला पाहिजे. अभ्यास तुम्ही इतिहास बघितले पाहिजे. हे न बघता आपलं फालतू वय घालणं म्हणून 16वं वर्ष धोक्याचं. म्हणून असे हे इतिहास पुरुष आहेत. असे महापुरुष झाले म्हणून आपण आज हिंदू म्हणून जगायलोत. आपले मंदिर आहेत म्हणून त्याला कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि कुठलंही आपलं हिंदूचं लग्न असो सप्ताह असो त्याच्या प्रतिमेला छत्रपतीच्या हार घालून पूजन केल्याशिवाय आरंभ सप्त्याचाही करी जाऊ नये. म्हणून मी परवा याला होतो बघा, पालमच्या जवळ शेलू म्हणून गाव आहे. तिथं असाच पुतळा आहे, पायऱ्या आहेत वरी झाला. इथं बी येत वाटते. मला इना घ्यायला याच्या आधी पायऱ्या लय चढायच्या नाहीत, पण मी चढलो. मला हार द्यायला म्हणजे आमच्या इथं छत्रपतीला हार घातल्याशिवाय कीर्तनकाराला इना आम्ही देत नाहीत. गेलो मी पायऱ्या चढून, छत्रपतीला हार घातला. फोटो आहे माझ्या जवळ आता बी, परवाचीच गोष्ट आहे परवा. म्हणून तुमच्याही गावामध्ये सप्त्याला कोणताही महाराज येऊ, आधी छत्रपतीला हार त्याच्या हातानं घालून मगच त्याला इना घ्यायला बोली जा. ही सुरुवात करा उद्यापासून. आज जरी नाही केली तर मी आता आलो मग सहज लक्ष गेलं म्हणून आता इथून पुढे सुरुवात ही करा. आणि जर महाराज म्हणला मी वरी जात नाही, त्याला हाकालून द्या आणि दुसरं उभं करा. ती मग जातच हिंदूची नाही म्हणावं लागतं. अरे छत्रपतीला हार घालायची लाज वाटते, वरी जाता येत नाही म्हणल्यावर तुला काय गर्व से कहो आम्ही हिंदू आहे म्हणायचा काय अधिकार आहे. आणि छत्रपतीच्या प्रतिमेला हार घालायला आणि छत्रपती महाराजाचं नाव घ्यायला ज्याला लाज वाटते का, निश्चित या रक्तामध्ये काहीतरी भेसळ आहे. ज्ञानेश्वर